श्री स्वामी समर्थ. आज आपण नागपंचमीची पूजा कशी करायची व कधी करायची, कहाणी कोणती आहे, नागपंचमी पूजा करण्याचा मुहूर्त काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तसेच नागपंचमी पूजा करताना कोणते साहित्य आपणाला लागणार आहेत व कोणता मंत्र म्हणायचा आहे ते आपण जाणून घेणार आहोत. 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप शुभ मानला जातो. या महिन्यात महादेवाची पूजा, जलाभिषेक केला जातो. यासह या महिन्यात विविध धार्मिक सणही साजरे केले जातात. यात नागपंचमीचा सण येतो. पंचांगानुसार नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. या दिवशी नागदेवतेची उपासना केल्याने विशेष लाभ प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. या दिवशी व्रत उपवास केला जातो. या दिवशी व्रतपूजा आणि कथा ऐकल्याने खूप समृद्धी प्राप्त होते. तर चला जाणूया की नागपंचमीचा सण कधी साजरा केला जाणार आहे आणि नागदेवतेचे पूजा करण्याची पद्धत काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर हा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी दिवसभर पूजा करता येईल, तरी विशेष पूजेसाठी वेळ आहे दुपारी 12:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत हा काळ शुभ आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करावी. तसेच प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी 6:10 ते 8:20 पर्यंत पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी महादेवताचा जलाभिषेक केल्याने कालसर्प दोषापासून मुक्तता होते. तसेच नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. नागपंचमीची पूजा करण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे ते आपण पाहणार आहोत. नागदेवतेची मूर्ती, प्रतिमा, शिव आणि माता यांची मूर्ती किंवा प्रतिमा, फुले, आसन, दही, तूप, मध, गंगाजल, 5 फळे, 5 सुकी फळे, बेलपत्र, धोत्राचे फूल, गाईचे दूध, कापूर, धूप, दिवा, पूजेची भांडी, अत्तर, गंध, मिठाई, कापूस, शिव आणि माता पार्वतीच्या शृंगार साहित्यासाठी लागणारे साहित्य. या दिवशी नागाच्या 12 स्वरूपाची पूजा होते. 12 स्वरूपे कोणती आहेत तर अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कर्कोटक, अश्व, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिय आणि तक्षक यांचे स्मरण करून पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान, ध्यान वगैरे करून, वस्त्र, स्वच्छ कपडे परिधान करून, देवघर स्वच्छ करून गंगाजलाने पवित्र करावे. त्यानंतर शिवलिंगाचा जलाभिषेक करावा. नागदेवतेला दूध अर्पण करावे. तसेच देवतासमोर व्रत करण्याचे संकल्प घ्यायचा. नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा किंवा मूर्ती ही चौरंगावर स्थापित करायची. यानंतर नागदेवतेला हळद, तांदूळ, लाह्या, फुले इत्यादी अर्पण करायचे. नंतर दूध, तूप आणि साखर एकत्र करून हा नैवेद्य नागदेवतेला अर्पण करायचा. या दिवशी पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा ते आपण पाहणार आहोत. नमस्तु सर्पेभ्यो एके च पृथ्वी मनु ए अंतरिक्षे ए दिवी तेभ्य सर्पेभ्यो नमः. या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो. या दिवशी घरात कोणतेही पदार्थ चिरू नये किंवा कापू नये.
तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये, तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीन खणू नये असं शास्त्र सांगत असते. तसेच नागपंचमीची पूजा झाल्यावर आपण नागपंचमीचे कथा वाचावी व आरतीने पूजेची सांगता करावी. नागपंचमी सणाच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध पाजल्यास शाश्वत फळ मिळते असे म्हणतात. आता आपण नागपूजेची कथा काय आहे ते आपण पाहणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुळी होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहून लागली. तो तिथे वारूळ नाही आणि पिलंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. असं तिच्या मनात आलं. तर ह्याच्या नांगरानं माझं पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वश करावा असं मनात आणलं. फोपावतच शेतकऱ्यांच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढे तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंशा करावी म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागिनं 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाने लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदाने पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहेस? तुझे आई बाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वश करण्याचं मनात आणलं आहे. मग हे चांगलं नाही असं म्हणून सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य काय आहे? किती दृष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्यावाचून राहणार नाही. या पद्धतीने आपण नागपंचमीच्या दिवशी पूजा करायची, तसेच ही कहाणी वाचायची. श्री स्वामी समर्थ.